मुंबईच्या गोंगाटातून बाहेर पडून कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेच्या एका वेगळ्याच जगात पाऊल टाकलं. काला घोडा आर्ट फेस्टिवल हे असे ठिकाण आहे जिथे रस्ते बोलतात, लोक कलाकार बनतात आणि देशविदेशातील उत्कृष्ट कला बघायला मिळतात. इथे एंट्री फ्री आहे. तुम्हाला फक्त हे स्कॅनर आपल्या फोनमध्ये स्कॅन करून रजिस्टर करून घ्यायचं आहे. या रंगीबेरंगी कापडाच्या छताखाली चालताना वर पाहिल्यावर असं वाटतं जणू आकाशही आज सजले आहे. इथे प्रत्येक पावलावर काहीतरी वेगळं आहे. प्रत्येक स्टॉल म्हणजे एक राज्य, एक परंपरा. हा फेस्टिवल भारतातील सर्वात मोठ्या स्ट्रीट आर्ट आणि कल्चर फेस्टिवलपैकी एक आहे. इथे राजस्थानमधून आलेली निळी भांडी आहेत. वरून पाहिलं तर सुंदर, पण जवळ जाऊन पाहिलं तर कळतं की ही माती फक्त माती नाही, ही उन्हात भाजलेली आणि हातांनी मळलेली आहे आणि पिढ्याने पिढ्या चालत आलेल्या ज्ञानातून घडलेली माती आहे. या ठिकाणी तुम्हाला काही फूड स्टॉल सुद्धा बघायला मिळतील, जिथे मुंबईचा खास स्वाद, स्ट्रीट फूड, लोकल स्नॅक. हा एक फेस्टिवल नाही, हा भारताचा जिवंत नकाशा आहे. इथे राज्यांची सीमा नसते, भाषा वेगळी असते, पण हातांची मेहनत एकसारखीच असते. इथे चालताना तुम्हाला दिसतील एका बाजूला हाताने विणलेली कापडं, दुसऱ्या बाजूला आदिवासी चित्रकला, कुठे मातीची भांडी, कुठे धातूच्या शिल्पकृती. हे फक्त प्रदर्शन नाही, हे एक जिवंत कलेचे म्युझियम आहे. या ठिकाणी तुम्हाला देशाच्या वेगवेगळ्या भागांची झलक बघायला मिळते. काला घोडा फेस्टिवल आपल्याला हेच शिकवतो, भारत म्हणजे फक्त देश नाही, भारत म्हणजे हातांनी घडवलेली संस्कृती आहे. आणि आपण इथून जाताना जर काहीतरी घेऊन जातो. हा फेस्टिवल भरतो दक्षिण मुंबईच्या हेरिटेज भागात, काला घोडा फोर्ट आणि कुलाबा परिसरात. ब्रिटिश काळातील जुन्या इमारती आणि समोर आधुनिक कला, जणू भूतकाळ आणि वर्तमान एकाच फ्रेममध्ये भेटतायत असंच वाटतं. इथे हातमागावर विणलेली कापडं दिसतात, हरियाणातून आलेली, मणिपूरमधून आलेली. इथे फॅशन ट्रेंड नाही, इथे ओळख आहे. प्रत्येक धागा एक कथा सांगतो. शेतात काम करणाऱ्या हातांची, घरात बसून विणणाऱ्या आईची आणि बाजारात उभ्या राहणाऱ्या कलाकारांची. आपण जेव्हा हे कपडे अंगावर घालतो तेव्हा आपण फक्त एक स्टाईल नाही घालत, आपण एखाद्या गावाची मेहनत अंगावर घालत असतो. समोर मधुबनी पेंटिंग्स आहेत, रंगीत, तपशीलवार आणि जिवंत. या चित्रामध्ये फक्त देव नाहीत, फक्त निसर्ग नाही, इथे माणूस आहे. घरातील भिंत, शेतातील माती आणि आकाशातले पक्षी, सगळं एका फ्रेममध्ये. शांती निकेतनच्या चित्रामध्ये शांतता आहे, ती शांतता जी शहरात क्वचितच मिळते. इथे पाहताना आवाज कमी होतात आणि विचार सुरू होतो. लोक इथे फोटो काढतात, काही